कसे आहात? फायनली की चाललोय परत एकदा कॉलेजला. दररोजचीच लाईफ, कॉलेजला जाणं आणि कॉलेजवरनं येणं. एक छोटंसं अपडेट द्यावं असं वाटलं मला की आपण हा जो एअरपोर्ट रोड आहे पनवेल बेलापूर, आय थिंक हां पनवेल बेलापूर जो रोड आहे त्याचा एक गोष्ट मला सांगायची वाटलेली की जे हे तुम्हाला राईट हँड साईडला हे दगड माती दिसतात ना, हे जे इकडून जो लेफ्ट हँड साईडला बघा एअरपोर्ट जो बनवायचं काम होतं ना, म्हणजे एअरपोर्ट जिथून बनवायला स्टार्ट केला त्याला जे खोदून दगडं वगैरे आलेली आहेत ना, ती राईट हँड साईडला हे ठेवले आहेत आणि हेच एअरपोर्टला यूज करतात. आणखी एअरपोर्टला अराऊंड काहीतरी लाख टनमध्ये सिमेंट यूज झालेलं आहे. सिमेंट कॉन्क्रीट बोलतो आपण त्या गोष्टी. आणि त्यासाठी जे रेती किंवा हे खडी मिक्स करायला लागतात ना, ते हे फोल्डे त्यातनंच घेतलेले आहेत. म्हणजे किती फायदेशीर काम केलं ना यार, किती पैसा वाचवला गव्हर्नमेंटने. दिमाग असावं तर असं बोलणार. आता अजून हे हे राईट हँड साईडला आहे ना, आता हे ते डबल लेन रोड बनवायचं काम चालू आहे. आणि हे रोड कधी सुधारणार देवालाच माहीत. इथे बिकॉज 3 स्पीड टोटल 4 स्पीड ब्रेकर आहेत. बिकॉज इथे आतमध्ये एअरपोर्टला जाण्यासाठी बघा ऑफिस आहे, इथून एंट्री आहे. आणि त्या साईडने पण एक एंट्री आहे, तिथून कामगार वगैरे असतात जे वर्कर्स वगैरे असतात, ते वर्कर्स जातात त्यांच्यासाठी ती इथून एंट्री नसते, त्यांना पुढून एंट्री असते. आणि तुम्हाला सांगतोय का मी, इथे जे आधी तुम्हाला हे राईट हँड साईडला दिसतो ना झाडं वगैरे, हे पूर्ण असं काय बोलतात ना, एक जंगल किंवा दलदल टाईप होतं. हे आता तोडून पूर्ण रस्ता बघा एकदम साफ, म्हणजे बोलतो ना एक क्लीन गेलेला आहे स्ट्रेट, की जेणेकरून त्याच्यावर रोड बांधता येईल. आता अराऊंड सांगतात की 1 वर्ष तरी जाईल. वर्षाच्या आत व्हायचा प्रयत्न चालला त्यांचं. होप कधी आपल्याला भेटतो चांगला रोड भेटायच्या आधी हे रोड हे चांगले करा आधी. हे बघा टायर गेला खत्म. मोठे मोठे खड्डे आहेत बघा ना. सूर्यदेवताचे काय बोलतात एक हे झालेलं आहे का आपल्याला छवी. अरे कहना क्या चाहते हो? छवी नाही बोलतायत, दर्शन झालेले आहेत. सूर्यदेवताचे दर्शन झालेले आहेत. सकाळी चांगला दिवस जाईल आता मित्रांनो. कारण हा KTM रायडरचं नाव खराब होणार आहे. बघा समोर माझ्या KTM RC 250 आहे, 300. आता हायवेवर चाललो आहे मी आणि तो पोरं गाडी पुढे चालवतो. त्यांनी मला ओव्हरटेक करून गेला, त्याचा काही इश्यू नाही आहे. बट यार हेल्मेट वगैरे तरी घाला ना, काय इश्यू काय यार. फीमेल रायडर, ओ भाई हंटर फीमेल रायडर, सही आहे यार, गुड यार. तेच मी तुम्हाला बोलत होतो, हे KTM रायडर यांना छपरी का बोलतात हेच कारण आहे. KTM घेणार, RC बाईक आहे, रेसिंग बाईक आहे आणि असं विदाऊट हेल्मेट छपरीगिरी करत फिरणार. त्यामुळे काय होतं माहीत आहे, एक असं असेल ना तरी पूर्ण कम्युनिटीला नाव ठेवलं जातं ना. जसं की रिसेंटली मी खूप व्हिडिओज वगैरे किंवा रील्स वगैरे पण बघतो, त्यात बुलेटचं पण नाव खूप खराब होत चाललं आहे. ते बघा आई आणि मुलगी पण विदाऊट हेल्मेट. लोकांना हेल्मेटचं महत्त्व कधी समजेल देवालाच माहीत. किती प्रयत्न करतो मी पण लोकांना सांगायचं की हेल्मेट घाला. काय लोकांना जोपर्यंत गोष्ट होत नाही ना, काही होत नाही तोपर्यंत लोक घालणारच नाही. स्वतःवर येत नाही तोपर्यंत गोष्टी करायच्याच नसतात. तर सांगितल्याप्रमाणे तो KTM रायडर, आता मी विचार करा, मी 60च्या स्पीडला होतो, तो मला ओव्हरटेक करून गेला. म्हणजे अराऊंड तो 80च्या स्पीडला असणार इझिली. आता 80च्या स्पीडला देऊ न करत जर तो पडला तर विचार करा ना काय होईल. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मेंदू वगैरे साईडवर त्याला लागलं, संपलं ना. लोकांना बेसिक गोष्टीची अक्कल नसते. आणि एक गोष्ट मला खूप बरी वाटली की रायडिंग कम्युनिटीमध्ये फिमेल्स पण खूप जॉईंट होत आहेत. आता आपण पाठीच बघितलं की एक हंटर रायडर होते फिमेल. सही आहे, खूप बरं वाटतं असं फिमेल रायडर्स वगैरे बघितलं तर. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. तुम्ही लगेच चुकीचा विचार करू नका. मी चांगल्या अर्थात बोलतोय की फिमेल रायडर रायडिंग करतात ते खूप चांगलं वाटतं. त्यांना पण कधी कधी इन्सिक्युअर होतो. काही छपरी रायडर्स असतात मुद्दामून त्यांना कट वगैरे मारणार किंवा काय. काकाने हात दिले, जाऊ दे काकांना. बेस्ट टाइम फॉर मी ब्रो, बेस्ट टाइम फॉर मी. पावर
चलो भाई, पेट्रोल 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 टाइम, फिलअप टाइम बैंडी, फिल्म टाइम, बेस्ट टाइम है भाई फिलअप फुल। पैसा ही पैसा होगा। फिलअप टाइम 2 minutes later. मित्रांनो, यूपी हे एक सामान्य लोकांची जागा नाहीच आहे बोलू शकतो आपण. समोर आता माझ्यासमोर स्कूटीवर आहेत, 4 जण आहेत ते स्कूटीवर. आपण मित्रांनो ट्रिपल सीट बघितली असेल, पण मोठ्या दुसऱ्या गाडीवर स्प्लेंडर वगैरेवर ट्रिपल सीट डबल सीट असते. ॲक्सेस 124वर 4 लोक बसलेत भाई. ती म्हणे ना, ते यांचा काहीतरी मुहावर आहे ना, एक बिहारी सब पे भारी, तसं त्यांचं 4 जण बसलेत. सही आहे. काहीतरी लफडं झालं वाटतं. लहान पोरं हरवलं वाटतं. पण पोलिसांच्या गाड्या आलेल्या, 2 गाड्या आल्यात पोलिसांच्या. लहान पोरं हरवलं आहेत. 2000 years later. झाडू मारायची मशीन आहे. नवी मुंबईत झाडू मारायची पण नवीन मशीन आली वाटतं. सही आहे. कितीची असेल मित्रांनो, काय वाटतं अंदाज आहे? पण 1-2 करोड आय थिंक सो, 1-2 करोडची असावी मला असं वाटतं. ते माहीत नाही. बाकी रस्ता पूर्णपणे साफ करते, असं साफ करते, घाण करते, काहीच समजत नाही. आणि ती जाते गाडी तर अजून घाण दिसते. Saraka, whatever. Please, sir, I want to reach 1 million.